पुढची बातमी नाशिकमधनं। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये किमान तापमानात घट होतीये। त्यामुळे नाशिककर चांगलेच गारठून गेलेत। मकर संक्रांतीपासून दिवस वाढतो आणि थंडी थोडी थोडी कमी होते असं म्हटलं जातं, पण यंदा मात्र बरोबर उलटं चित्र दिसतंय। रविवारी 15 अंशांवरती असलेलं तापमान आज 9 अंशांपर्यंत खाली आलंय आणि यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। मकर संक्रांतीपासून तिळ थंडी कमी होते आणि दिवस वाढत जातो असं खरं तर म्हटलं जातं। मात्र यंदा काहीसं उलटचं चित्र जे आहे ते बघायला मिळतंय, कारण अगदी संक्रांतीपासूनच नाशिकमध्ये किमान तापमानात घट ही झालेली आहे। वातावरणातील गारवा वाढलेला आहे। यामुळे नाशिककर जे आहेत ते चांगलेच गारठल्याचं बघायला मिळतंय। उबदार कपडे म्हणजे अगदी स्वेटर कानटोपी घातल्याशिवाय घराबाहेर पडणं देखील नाशिककरांना अवघड झालेलं आहे। किमान तापमानाचा विचार केला तर नाशिकचा पारा हा 10 अंशांच्याही खाली आलेला आहे। काल 9.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद ही झाली होती, तर निफाडचा पारा देखील 7 अंशांपर्यंत आलेला आहे। आणि याचा परिणाम म्हणजे आपण बघत आहोत की दुपारी खरं तर उन्हाचा तडाखा हा बघायला मिळतोय। पारा 30-32 अंशांपर्यंत जातोय, तर सकाळी आणि रात्री अशा प्रकारे थंडी ही पडलेली आहे। यामुळे साथीच्या आजारांमध्ये देखील वाढ झाल्याचं बघायला मिळतंय। यंदाच्या हंगामात आपण बघितलं तर अपेक्षेप्रमाणे थंडी ही नाशिककरांनी अनुभवली नाहीये। पारा हा अगदी 10 अंशांपर्यंत देखील आलेला नव्हता। मात्र 2 दिवसांपासून अचानक किमान तापमानामध्ये घट ही झालेली आहे। पुढे काही दिवस अशाच प्रकारे किमान तापमान जे आहे ते कमी राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येतोय। त्यामुळे नाशिककर सध्या चांगलेच गारठल्याचं बघायला मिळतंय। डॉक्टरांकडून देखील काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। कॅमेरामॅन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।